मी आहे मीरा. आज तयार केला आहे हेल्दी टेस्टी नाश्ता. सकाळसाठी खूप छान उत्तम असा नाश्ता तयार केलेला आहे. पालक रवा उपमा तयार केलेला आहे आणि तो उत्तम प्रकारे बनतो. नमस्कार, मीराज रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे. मी आहे मीरा. आज तयार करणार आहे न्याहारीसाठी हेल्दी आणि टेस्टी नाश्ता. पालक रवा उपमा तयार करणार आहे. खूप छान आणि टेस्टी बनतो. गॅसवरती मी कढई ठेवलेली आहे. रवा उपमा सकाळी नाश्त्यासाठी खूप छान आणि टेस्टी असतो. मी ते मोठा रवा घेतला. जाड मोठा रवा घ्यायचा जेणेकरून उपमा छान बनतो आणि सुटसुटीत बनतो. याकरता मोठा रवा घ्यायचा आणि शिजतोही छान. त्याकरता मोठा रवा. इथे मी पालक घेतलेला आहे. स्वच्छ धुवून निवडून असा पालक घेतलेला आहे. नाश्ता आपला हेल्दी बनतो. येथे मी तूप घेतले. तुपाऐवजी तुम्ही गोडे तेलही घेऊ शकता जर तुम्हाला तूप आवडत नसेल तर. तसंही तुपामध्ये उपमा छान होतो. मी ते रवा भाजून घेत आहे. रवा भाजण्यामुळे उपमा छान बनतो आणि कच्चा लागत नाही. त्याकरता मंद आचेवर रवा भाजून घ्यायचा आणि सतत हलवत राहायचा म्हणजे करपू नये. याकरता जे कोण जिम करत असेल, डाएट करायचं आहे, त्यांच्यासाठी रवा पालक उपमा बेस्ट आहे. आणि ज्यांना आवडत नाही त्यांनाही हा उपमा आवडेल. एकदा तुम्ही हा उपमा ट्राय करून पहा. इथे मी मिक्सर जार घेतला आहे. मिक्सर जारमध्ये पालक घालत आहे. पालकची आपण पेस्ट करून घेणार आहोत. इथे आपला रवाही भाजून झालेला आहे. एका भांड्यामध्ये मी काढून घेत आहे. पाहू शकता पालकची आपली बेस्ट झालेली आहे. आता त्याच कढईमध्ये मी परत एकदा तूप घालत आहे. तुपामध्ये उपमा खूप छान लागतो. त्याकरता मी तूप घेत आहे. एक 2 मिनिटं तूप आपण गरम करून घ्यायचं. त्या तुपामध्ये मी कांदा बारीक चिरलेला घातलेला आहे. आता आपण कांदा परतून घेऊया म्हणजे जेणेकरून कांदा करपणार नाही. त्याकरता परतून घ्यायचा आणि मंद आचेवर परतायचा कांदा. या सर्व साहित्य प्रमाण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे, तुम्ही पाहू शकता. धुतलेली मी उडीद डाळ घालत आहे. आता सर्व साहित्य परत एकदा परतून घ्यायचं. ही सर्व प्रोसिजर आहे ती मंद आचेवर करायची म्हणजे उपमा छान लागतो. याकरता त्यामध्ये मी जिरं घालत आहे. मोहरी घालत आहे.
परत एकदा सर्व साहित्य परतून घ्यायचं. येथे मिरच्या घालत आहे. किसलेलं सुकं खोबरं घालत आहे. तुम्हाला जर सुकं खोबरं आवडत नसेल तर स्किप करा. परत एकदा सर्व जिन्नस परतून घ्यायचं. येथे मी कढीपत्ता घातलेला आहे. मी वाटाणे घातलेले आहे. तुम्हाला जर वाटाणे आवडत नसेल तर स्किप करू शकता किंवा फ्रोझन वाटाणेही तुम्ही घालू शकता. हे माझे फ्रेश आणि ताजे वाटाणे आहेत. परत एकदा सर्व साहित्य हलवून घ्यायचं. 1-2 मिनिटं परतून घ्यायचं सर्व साहित्य. आता मी आवश्यकतेनुसार पाणी घालत आहे. उपम्याला जेवढं पाणी लागतं तेवढंच पाणी आपण घालायचं, कारण इथे पालकची पेस्टही आहे, त्याकरता पाणी थोडंच कमी घालायचं. मीठ घालत आहे. इथे किसलेला गाजर आहे तेही घालत आहे. तुम्हाला गाजर आवडत असेल तेही स्किप करू शकता. परत एकदा सर्व साहित्य हलवून घ्यायचं. हेल्दी आणि टेस्टी नाश्ता होईल निहारीसाठी. आता पालक पेस्ट घालत आहे. तुम्हाला जर जास्त आवडत असेल तर पालक पेस्ट तुम्ही जास्तही घालू शकता उपम्यामध्ये किंवा तुम्ही कमीही घालू शकता. तुमच्या आवडीनुसार तुम्ही ही पालक पेस्ट घालू शकता. 1-2 मिनिटं आपण उकळी येऊन द्यायची. उकळी आलेला आहे. आपण आता रवा घालतो. गॅस मंद करून आपण हा रवा घालत आहे. आता आपण हलवून घेऊया, जेणेकरून रव्यामध्ये गुठळ्या तयार होणार नाहीत. याकरता आपण हलवून घेत आहे. गुठळ्या झाल्या असेल तर आपण त्या फोडून घ्यायच्या आणि 1-2 मिनिटं शिजवून घ्यायचं, जेणेकरून रवा कच्चा येणार नाही आणि उपमा व्यवस्थित होण्यासाठी 1-2 मिनिटं शिजवून घ्यायचं. आपला हा उपमा तयार झालेला आहे. आता वरनं मी कोथिंबीर घालत आहे. पाहू शकता सुट्टा आणि मोकळा पालक रवा उपमा तयार झालेला आहे. एका प्लेटमध्ये मी उपमा काढून घेतलेला आहे. एका प्लेटमध्ये हा उपमा काढलेला आहे. त्यावरती मी कोथिंबीर घातलेली आहे, शेव घातलेला आहे. त्यावरती वाटाणे घातलेले आहेत. खूप छान
हेल्दी असा आपला नाश्ता तयार झालेला आहे, तुम्हीही पाहू शकता। माझ्या चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।